वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले। त्यांच्या निधनामुळे दौंड तालुक्यासह संपूर्ण परिसरात शोककळ पसरली असून राजकीय, सामाजिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे। दौंड तालुक्याच्या राजकारणात उषादेवी जगदाळे यांनी महत्त्वाचे योगदान दिले होते। महिलांना राजकारणात पुढे आणण्याचे काम त्यांनी केले। त्यांच्या साध्या, प्रामाणिक स्वभावामुळे त्या सर्वसामान्य जनतेमध्ये लोकप्रिय होत्या। आमदार म्हणून काम करताना त्यांनी तालुक्यातील विकास कामावर विशेष भर दिला। त्यांच्या निधनाची बातमी समजताच माजी केंद्रीय कृषी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरदचंद्र पवार यांनी विद्यमान पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष वीर धवल जगदाळे व जगदाळे कुटुंबियाची घरी भेट घेत त्यांचे सांत्वन केले। यावेळी त्यांनी श्रीमती उषादेवी जगदाळे यांच्या कार्याची आठवण सांगत त्यांच्यासोबत जुन्या राजकीय, सामाजिक आठवणींना उजाळा दिला। या भेटीदरम्यान जगदाळे कुटुंबियाशी संवाद साधत पवार यांनी कुटुंबियांना धीर दिला, तसेच त्यांच्या कार्याची आठवण कायम राहील असे सांगितले। दौंड तालुक्यातील अनेक सामाजिक, राजकीय पक्षाचे पदाधिकारी, नागरिक त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले। उषादेवी जगदाळे यांचे कार्य व त्यांचा साधा स्वभाव यामुळे त्यांना नागरिकांच्या मनात कायम स्मरणात राहतील अशी भावना पवार यांनी व्यक्त केली। महाराष्ट्राच्या बातम्यासाठी संतोष जाधव, दौंड।